नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। एका साध्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने यूट्यूबवर फिटनेसचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली। काही वर्षातच तो भारतातील सर्वात मोठ्या पॉडकास्टपैकी एकाचा होस्ट बनला। पण मग एका वाक्यामुळेच त्याच्यावर टीकेचा भडीमार देखील झाला। तर नेमका कोण आहे रणवीर अलाहाबादिया आणि त्याचा प्रवास इतका अविश्वसनीय कसा झाला, चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपण बघणार आहोत बियर बायसेपची खरी कहाणी। मुंबई स्वप्नांचं शहर आणि याच शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला रणवीर अलाहाबादियाचा। लहानपणापासूनच तो अभ्यासात चांगला होता। त्याने इंजिनिअरिंगची पदवी देखील घेतली आहे। सगळ्यांना वाटतं हा मुलगा एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी करेल, पण रणवीरच्या मनात हे वेगळेच विचार चालू होते। कॉलेजमध्ये असतानाच त्याचं फिटनेसकडे लक्ष गेलं। स्वतःमध्ये झालेले बदल पाहून त्याला जाणवलं, जर माझा अनुभव इतरांच्या उपयोगी पडू शकतो तर तो शेअर का करू नये। आणि 2015 मध्ये जन्म झाला बियर बायसेप्स या यूट्यूब चॅनलचा। सुरुवातीला फारच कमी व्ह्यूज, कमी सबस्क्रायबर्स, पण हार नाही। दर आठवड्याला नवे व्हिडिओ, नवीन प्रयोग आणि सातत्य। हळूहळू लोक त्याला ओळखू लागले। काही वर्षांनी रणवीरला एक गोष्ट लक्षात आली, लोकांना फक्त शरीर घडवायचं नाही तर आयुष्य देखील घडवायचं आहे। मग त्याच्या व्हिडिओंचे विषय बदलले। करिअर, स्वतःचा विकास, उद्योजकता, पैशाचं नियोजन, मानसिक आरोग्य आणि अध्यात्म। त्याचा कंटेंटचा आवाका वाढतच गेला। पण खरी क्रांती झाली ती द रणवीर शो सुरू केल्यावर। लांब, सखोल आणि मोकळ्या गप्पा। एका एपिसोडमध्ये वैज्ञानिक, दुसऱ्यात अभिनेता, तिसऱ्यात उद्योजक, तर कधी आध्यात्मिक गुरु। लोकांना पहिल्यांदाच असं वाटलं, हा पॉडकास्ट फक्त मनोरंजन नाही तर शिकण्याचं विद्यापीठ आहे। लाखो लोक प्रत्येक नवीन एपिसोडची वाट पाहू लागले। पण प्रसिद्धी जितकी मोठी तितकी जबाबदारीही मोठी। एका ऑनलाईन कार्यक्रमात गेल्यावर एका वक्तव्यावर सोशल मीडियानी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। अनेकांनी त्या वक्तव्यावर टीका देखील केली। काही ठिकाणी कायदेशीर तक्रारीही झाल्या आणि वाद वाढत गेला। त्यानंतर रणवीरने सार्वजनिकपणे माफी देखील मागितली आणि आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला। ही घटना त्याच्या करिअरमधील सर्वात चर्चेतील क्षणांपैकी एक ठरली। आज रणवीर अलाहाबादिया हा फक्त यूट्यूबर नाही, तर तो पॉडकास्टर, एंटरप्रेन्युअर, कंटेंट क्रिएटर आणि भारतातील सर्वाधिक प्रभावशाली डिजिटल क्रिएटर्सपैकी एक आहे। त्याच्या मुलाखतींनी लाखो लोकांना नवीन कल्पना, प्रेरणा आणि वेगळा दृष्टिकोन दिला आहे। एका इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने मोबाईल कॅमेरा हातात घेतला, स्वतःवर विश्वास ठेवला आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचला। हो, चुका झाल्या, वाद झाले, टीका देखील झाली, पण प्रत्येक अनुभवातून शिकत पुढे जाण्याचा त्याने प्रयत्न केला। यशाचा खरा अर्थ ही फक्त प्रसिद्धी नसते, तर प्रत्येक पडझडीनंतर पुन्हा उभं राहणं असतं। तर तुमच्या मते रणवीर अलाहाबादियाची सर्वात मोठी ताकद कोणती? त्याचा पॉडकास्ट, त्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन, की त्याचा सातत्यपूर्ण प्रवास? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। तसंच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा।